येस हर्षद लोकरे सर मॅचला सुरुवात करायची आहे. नितीन पवार गुणलेखक पाटण तालुक्याचे या विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपली कामगिरी करायची आहे. पगार आपला चालू आहे तर येस मॅचला होईल सुरुवात. पहिल्या क्रमांकाचा चेंडू ऋषी पाटील रन द विकेट. पहिलाच बॉल शॉट ऑन पूल इज अनसक्सेसफुल. एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर आणि डीप स्क्वेअर लेग रिजनच्या मधोमध एक सिंगल गोष्टांकी क्षेत्रात. स्ट्रायकिंग एंडला संकेत कास्ट्रोक समीकरण यावेळेस चुका करताना पाहायला मिळतो. समीकरणच्या माध्यमातून झालेली चुकी यावेळेस करून जाईल का संघाला दुःखी. पहिल्या बॉल वरती येताना पाहायला मिळाले एक सिंगल आणि त्यानंतर आलेला काउंटर अटॅक म्हणजेच 4 धावा. ऑफसाच्या दिशेने डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये होते तोपर्यंत चेंडूला पाठवलं गेलं. 4 धावांसाठी सीमारेषा पार. क्षेत्ररक्षणामध्ये होईल बदल यावेळेस मात्र रवी बोरगे यावेळेस पहा काय क्लोज स्ट्रोक आहे. यावेळेस असा फटका पाहिल्यानंतर करण कदमचे डोळे पूर्णपणे पाणवले. काय फटका होता. देऊन जातो 7 धावांचा झटका. वो स्ट्रोक ला जवाब कानामध्ये आमच्या बोलताना पाहायला मिळते. काय फटका मारलाय. वा टेक्निकल स्कोरर आज मात्र खुश आहे. फटका पाहून झटका आलाय त्याला. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. एक सिंगल एक चौकार एक षटकार षटकार चौकार सिंगल या 3 चेंडूवरती येत आहेत 11 धावा. म्हणजेच मागील 4 चेंडूवरती पाहिला गेलं तर 375चा स्ट्राईक रेट आपल्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. पूर्णपणे कंप्लीट ऑनसाइडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने एक सिंगल येते. पहा पहिला चेंडू देखील असं वाटलं होतं की षटकार जाईल परंतु 180 डिग्रीचं सर्कल ग्राउंड आहे अर्धवर्तुळाकार आणि त्यामुळेच दिशा थोडीशी जरी बदलली तरी दिशाहीन होताना पाहायला मिळते. दिशा बदलली की दशा बदलते दशा बदलली की दिशा बदलते आणि यावेळेस मात्र जिथे 6ची अपेक्षा होती तिथे मात्र अपेक्षा भंग. एक सिंगल येते. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होते. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा गणेश शिंदे वेगवान गतीने चेंडूच्या खाली जातो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये यष्टिरक्षक एका धावेतून दुसऱ्या धावेमध्ये हात मात्र वरती करते पाहायला मिळतो. सरेंडर केले जाते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सनील येईपर्यंत पाहिलं गेलं तर गणेश शिंदे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये यष्टिरक्षक पोहोचला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 14 या आकड्यावरती 14 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट बिनगडी बाद 14 धावा. पहिली इनिंग आपण पाहतो. पहिल्या पर्वाचा जेव्हा शेवट होईल 24 चेंडूंचा शेवट होईल तेव्हा तर किती धावांचं लक्ष ठेवण्यात येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस फास्ट स्क्वेअर कट ऑफसाइडच्या दिशेने रवी बोरगे जाईपर्यंत चेंडू निघून जाईल. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते. डीप पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा पाहिलं गेलं तर कव्हर रिजन मधून चेंडूला पाठवलं गेलं सीमा रेषा पार. यावेळेस येतो 1 बाउंड चेंडू सीमा पार. येत आहे 4 धावा. काय फटका होता. पूर्णपणे बॅटचा फेज ओपन झाला. बॅट फेज ओपन झाल्यानंतर बॅट स्विंग झाली तर ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेने पाठवला गेला. ऑफ साइड पूर्णपणे कव्हर केली गेली आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला पाठवला गेला 4 धावांसाठी. षटक समाप्तीचा होतो इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होईल 18. धावसंख्या चांगली आहे.
तर पहा पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळताना पहिला मिळाला गोलंदाज ऋषी पाटील 18 धावा आणि त्यानंतर गणेश शिंदे वाईट +1 या 2 धावा. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजनचा येईल तोपर्यंत एक सिंगल देखील येईल. एका सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही परंतु धावसंख्या आतापर्यंत 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सुरुवातीचा पहिला बॉल वाईट +1 होता आणि त्यानंतर आलेली ही एक सिंगल. पहिला बॉल लीगल डिलिव्हरी हाताळताना गणेश शिंदे. यावेळी चांगला स्ट्रेट शॉट ऑन पूल इज पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील होते. अशा पद्धतीची गोलंदाजी या खेळाडूला करू शकत नाही. 3 खेळाडू येत आहेत आणि कानमंत्र देण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र पाहिला गेलं तर पृथ्वीराज यादव येताना पाहिला मिळालाय. पृथ्वी आलाय जवळ कानमंत्र कशा पद्धतीने देईल कारण की पहा पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या त्यानंतर दुसरं षटक गणेश शिंदे. पहिला बॉल अवांतर अतिरिक्त 2 धाबा आणि त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर पाहिला गेलं तर षटकारानंतर कानमंत्र आणि कानमंत्राचा वापर कशा पद्धतीने प्रॉपर होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण की एक धाब विजय आणि पराजय या अंतरामध्ये उभी असते. एका समीकरणावरती जर प्रभाव पडला तर दुसरं समीकरण बदलताना पाहायला मिळतं. वेळ बदलल्यानंतर खेळ आणि खेळ बदलल्यानंतर वेळ बदलले की खेळ बदलतो आणि खेळ बदलल्यानंतर वेळ बदलते म्हणून म्हटलं जातं. एक समीकरण बदलतं त्याचा परिणाम दुसऱ्या समीकरणावरती दुष्परिणाम होताना पाहायला मिळतो. परिणाम वेगळा होताना पाहायला मिळतो. आता मात्र काय होईल. ऑफसाईडच्या दिशेने डीप पॉइंट मध्ये चेंडू जातो. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक ऋषी पाटील आहे. 2 धावीचं समीकरण या चेंडूवरती बॅकअपसाठी पृथ्वीराज आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू आता इथून पुढे कशा पद्धतीने हाताळेल गणेश. यावेळेस पहा 1 स्टेप अप एक बॉल पुढे जाऊन आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु पाहिलं गेलं तर डॉट बॉल होते आणि त्यानंतर डॉट जसा आला तसा मात्र गणेश शिंदेचा आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळेल. शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतो आणि त्यानंतर अशा पद्धतीची गोलंदाजी होते. हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे राऊंड होईल तोपर्यंत शॉट ऑन पूल अनसक्सेसफुल होते. एक सिंगल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये येते. एका धाबेने जास्त काही फरक पडणार नाही परंतु एक धाव महत्वाची आहे. षटकार चौकार एकेरी दुहेरी धाव असं मात्र समीकरण या षटकामध्ये आपल्याला गणेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं परंतु कमबॅक चांगलं 3 चेंडूनंतर होताना पाहायला मिळालंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संपुष्टात येतो 5 चेंडूंचा खेळ आणि त्यानंतर शेवटचा बॉल 1 to go. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 रन्स. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत 12 धावा खर्च केलेत. एक षटकार एकेरी दुहेरी आणि वाईट +1च्या साह्याने डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या 30. 1.5 चेंडूंचा खेळ संपुष्टात. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल. यावेळेस पहा काही गोलंदाजी पाहिलं गेलं तर फुलटा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल्स रिमूव्ह केला जात आहेत. खराब कॉलिंग खराब कॉल खराब कम्युनिकेशन. फुटवर्क मध्ये नेटवर्क पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच नेटवर्क इश्यू झाला आणि फलंदाजाला मात्र बाहेर यावं लागेल. यावेळेस मात्र महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर येतो. संपर्क तुटताना पाहायला मिळतो. संवाद सुटताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र महत्वाचा डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा शेवट.
धावसंख्या 30, 15.00चा करंट रन रेट या मॅच मध्ये आपण पाहतो. राहुल वांगडे नवीन
तर शेवटचा बॉल काय घडेल, कमबॅक होईल की षटकार चौकार की विकेट, काय घडेल यावेळेस. अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही पंच हर्षल लोकरे सर. नो बॉलचा इशारा, नो +1 या 2 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. येणाऱ्या काळामध्ये टोल नका असेल परंतु चेकिंग नसेल, कारण की फ्री हिटचा चेंडू 11 पाहिलं गेलं तर नो बॉलचा फ्री हिटचा चेंडू आहे. टोल नका असेल, चेकिंग नसेल, तो केला जाईल का नो बॉलवर. हॅलो हॅलो तर या चेंडूवरती पाहिलं गेलं तर 53 धाबा आले तर तिथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल फ्री हिटचा चेंडू. यावेळेस मिस्ड आणि स्ट्रोक. धाबा घेणं महत्वाचं आहे कारण की फ्रीडचा चेंडू आहे. कॅच पकडली तरी रवी बोरगेने काय होऊ शकत नाही, परंतु चेंडू खूप पुढे पडलाय. लॉंग ऑफ रिझन मधून पुढे आलाय पूर्णपणे मिड ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत धावा घेतल्या जातात. आताच्या 2 धाबा. धावसंख्या 56 धाबा. 56 56 धाबा. तर संकेत या खेळाडूला वैयक्तिक 50 धावांची खेळी करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत यस संकेत 264च्या स्ट्राईक रेटने पाहिला गेलं तर 18 चेंडूंमध्ये 49 आकड्यावरती खेळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कर्णधार रवी बोरगे येताना पाहायला मिळते पाटण वॉरियर्स या संघाकडून. मागील मॅच मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. सर्वे 11 सर्वे या संघाला पुढे घेऊन जाण्यामध्ये या खेळाडूचा महत्वाचा वाटा आहे. या चेंडूला सोडून दिला जातोय. व्हाईट बॉलची अपेक्षित मागणी फलंदाजाची पूर्ण केली जाते पंचांकडून. पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. व्हाईट बॉल. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. चेंडूला सोडून दिला जातो. लीव होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. काय घडतं या मॅच मध्ये? रवी बोरगेला लाईन अँड लेंथ मिळत नाही, कंट्रोल नियंत्रण माहित नाही. या चेंडूवरती कशा पद्धतीने
वेगळा चेंडू गेला, परंतु या गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाव देऊन खर्च करतोय. सुरुवाती मात्र खराब झाले, परंतु अजून देखील वेळ गेलेला नाही. 6 चेंडू बाकी आहेत. कमबॅक करणं गरजेचं. चांगली गोलंदाजी, लिडिंग एज. फलंदाजाला बॅटची बाहेरची कडा घेऊन जाईल. फलंदाजाला बाहेर पूर्णपणे. पहा काय गोलंदाजी, वॉट बॉलिंग. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला, स्किट झाला, वेगवान चेंडू. त्यानंतर थोडीशी दिशा बदलली आणि त्यानंतर चेंडूने काठा बदलल्यानंतर फलंदाजाचा काटा काढण्यात येतोय आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. 2 वाईट बॉल आल्यानंतर नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल पूर्णपणे स्वतःवरती, लाईन ऑन लेन प्रॉपर आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर फलंदाज बाद या खेळपट्टीच्या. राहुल वांगडे फलंदाजा बाद होताना पाहायला मिळते. खात्यामध्ये फक्त त्याची निराशा पाहायला मिळाली. अर्ध्या बॅटने काय स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस चेंडूला पाठवलं गेलं 7 धावांसाठी. यावेळेस मात्र मॅच ऑन केली गेली. विकेट जरी पडली असेल तरी षटकार येताना पाहायला मिळतो. यावेळेस 10 फूट चेंडू, कॅच पकडणं गरजेचं आहे. कमबॅक होईल. कॅच पकडली गेली आणि त्यानंतर पहा समील कदम. यावेळेस पाहिला गेलं तर विकेट पहा. रिप्ले टेलिकास्ट सातारा स्पोर्ट्स लाईव्ह रोशन प्रजापतीच्या माध्यमातून कॅमेरा वर्क चांगलं केलं जाते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर महत्वाची विकेट. मागील मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाले होते सनील कदम कडून, परंतु आता कॅच ड्रॉप होणार नाही. आता मात्र चुकीला दुरुस्तीमध्ये रूपांतर केलं गेलं. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक, चेंडू काढून स्वतः गोलंदाज जातो. एकच सिंगल होईल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. काय करतोय ते रोलो. तर धाव संख्या 65 या आकड्यावरती 65. रवी बोर्गेचे शेवट. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे बळतील. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. रवी बोर्गे आज मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होताना पाहायला मिळतोय की काय काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहिलं गेलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळते. 66 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 66. 66 धाबा.
यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन वरून 50 वैयक्तिक धावा पहिली 50 आजच्या दिवसातील पाहायला मिळते आदर्शस्तंभ चषक 2024 चा आणि मैत्री ग्रुप जाऊया संघाचा पाठीचा कणा स्ट्रॉंग बॅकबोन संकेत गोळे संकेतने मात्र मॅच मध्ये संकेत दिलेत वैयक्तिक 50 धावा आणि संघाची देखील धावसंख्या पाहायला मिळते जाऊन पोहोचते 72 72 आणि वैयक्तिक यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते डॉट बॉल होताना पाहायला मिळाला असता परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण कंप्लीट केली जाते दुसरीचा प्रयत्न करत असताना रवी बोरगे बॉल्स करतो रिमूव्ह आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपातील लेग बाईकच्या स्वरूपातील धाव येते एक सिंगल स्कोरबोर्ड 73-74 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय पूर्णपणे मॅच कुठे घेऊन पोहोचवले आणि तो मात्र महत्वपूर्ण खेळाडू यस चला 24 चेंडू 74 धावा 24 चेंडू आणि येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत पूर्णपणे 18.5
50च्या सरासरीने पाहिला गेला तर 74 धावा बनवायच्या, जिथे मात्र 3 षटकार 5 चौकार 5 चौकार 3 षटकार, प्रत्येक चेंडूवरती 3 पेक्षा जास्त धावा, 300चा स्ट्राईक रेट येणाऱ्या काळामध्ये. चोवीस चेंडू 74 धावा 24 चेंडू 18.50चा रिक्वायर्ड रन रेट, 3 षटकार 5 चौकार 5 चौकार 3 षटकार, प्रत्येक चेंडूवरती 300 पेक्षा जास्तचा स्ट्राईक रेट, 3 पेक्षा जास्त धावा येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत. एका बाजूला पॉवर हिटर्स, दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स, एका बाजूला गेम चेंजर्स तर दुसऱ्या बाजूला एक्स फॅक्टर्स, एका बाजूला स्टार्स तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार्स, एका बाजूला मैत्री ग्रुप जावळी तर दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स, एका बाजूला पाटण वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावळी, एका बाजूला पृथ्वीराज यादव तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राहुल वांगडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश शिंदे. येस चला मॅचला सुरुवात करायची. 24 चेंडू 74 धावांचं लक्ष. येस गेम ऑन, मॅच स्टार्ट होताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले ऑन द विकेट. पहिला बॉल पृथ्वीराज यादव, सुरुवात होताना पाहायला मिळते. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून बॅट कनेक्ट होताना पाहायला मिळते. पूर्णपणे प्रश्नचिन्ह निर्माण केले. या जर खेळाडूला बाद केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं मुख्य कारण ठरेल मैत्री ग्रुप जावळी संघाचं. पृथ्वीराज यादव विरोधी संघाचा खेळाडू. पहिलाच बॉल पूर्णपणे कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्लेसमेंट आणि त्यानंतर पॉवर आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रिपरेशन पहा. पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाला लेट केलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार, साधाबा. कमबॅक येईल का, कमबॅक होईल का, दिशा बदलेल का, दशा बदलेल का. यावेळेस देखील लिडिंग एज चेंडूला फॉलो केला जातो. ऑफसाईडच्या दिशेने खेचायचा होता परंतु बॅटची बाहेरची कडा चेंडूला येऊन जाते. धावसंख्या 6 आकड्यावरून 7 आकड्यावरती. पहिला 2 चेंडूचा खेळ 350चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव 2 चेंडूवरती 7 धावा बनवलेत. गोलंदाजाने कमबॅक जरूर केलाय परंतु 4 चेंडू. येणाऱ्या काळामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बॅटच्या बाजूने जाते, जिथे मग पूर्णपणे पाहायला गेलं तर डॉट बॉल येते. फलंदाजाला चेंडू समजला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, मिस कनेक्शन, मिस टायमिंग आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल येते. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस पहा काय घडतं. यावेळेस वॉट स्ट्रोक, संपूर्ण समर्पण जरूर खेळाडूंनी केले परंतु षटकार आहे. पृथ्वीराज स्पेशल, पृथ्वीराजचा राज करणारा षटकार राज्य केले जाते या खेळपट्टीवरती. पृथ्वीराज पॉवर आहे, परफेक्ट प्लॅनिंग आहे, प्रिपरेशन देखील चांगली पाहायला मिळते. षटकारांचा खेळ होळ बनवून देताना पाहायला मिळते पाटण वॉरियर्स संघाचा. फ्रंटने लीड करतो आपल्या संघाला सलामीचा खेळाडू. पाटण वॉरियर्स संघाचा पाठीचा कणा, स्ट्रॉंग बॅकबोन. परंतु गोलंदाजाला काय करावं लागेल, पृथ्वीराजला थांबवावं लागेल, पृथ्वीराजला अडचण निर्माण करावी लागेल. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पाहायला गेलं तर पृथ्वीराज नाराज असेल कारण हा चेंडू त्याला माहित होतं मोठ्या फटक्यासाठी होता परंतु मोठा झटका देऊन जातो स्वतःला, कारण की निर्धाव चेंडू पूर्णपणे पिक करता आलेला नाही चेंडू. आणि लेंथ बॉल चांगल्या टप्प्यावरती, कंट्रोल, नियंत्रण पूर्णपणे प्लॅन नुसार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. कमबॅक मात्र गोलंदाजाकडून. 4-5 चेंडूंचा खेळ आणि पाहिलं गेलं तर धावसंख्या 13. 2 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 2 षटकार. फुलरचा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. यावेळेस मात्र पृथ्वीराज यादव कमाल, लाजवाब, अद्भुत, अफलातून, अविश्वसनीय
असते. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 3 षटकार. पहिल्या षटकाचा होतो शेवट, धावसंख्या 19. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या पर्वाचा शेवट, पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये 19 धावा आहेत, 1 धाव अतिरिक्त आहे. आणि यावेळेस मात्र येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत धावा. तर पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आलेत. 18.50चा रिक्वायर रन रेट होता, आता 19चा करंट रन रेट यावेळेस पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये धावा आता मात्र बनवायच्या आहेत. अठरा चेंडू 55 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अमर शेलार. यावेळेस गणेश शिंदेच्या बॅट मध्ये पूर्णपणे स्वतःला स्टेबल ठेवले. हाय बॅक लिफ्टिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो. वेलकम बाउंड्री. गणेश शिंदे पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती षटकार. आतापर्यंत पृथ्वीराज यादवची बॅटिंग एन्जॉय करत होता, परंतु आता मात्र एन्जॉयमेंट खूप झाले. आता स्वतः एन्जॉय करायला होते पृथ्वीला. यावेळेस मात्र षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती, जिथे मात्र 1 षटकार गणेश शिंदेच्या बॅटमधून, 3 षटकार पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून. वैयक्तिक खेळताना पाहायला मिळते गणेश शिंदे 6 या आकड्यावरती आणि पृथ्वीराज यादव पाहायला गेलं तर 19 या आकड्यावरती 4 चेंडूंमध्ये, जिथे मात्र 3 षटकार आणि 1 सिंगल आणि 2 निर्धाव चेंडू. त्याचं सध्याचं करंट सिच्युएशन पाहायला गेलं तर पृथ्वीराज यादवच्या बॅटिंग स्टॅटिस्टिक्स मध्ये स्टॅट्स पाहायला गेलं तर त्याचा ग्राफ पाहायला गेलं तर त्यानंतर गणेश शिंदे पहिलाच बॉल 600चा स्ट्राईक रेट षटकार. त्यानंतर गोलंदाज यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 सिंगलने स्कोर बोर्ड पुढे जाईल 26 या आकड्यावर. यावेळेस देखील गणेश शिंदे आज मात्र थांबताना पाहायला मिळत नाही. धावसंख्या जोपर्यंत गणेश शिंदे आहे तोपर्यंत थांबणार नाही. अनस्टॉपेबल, नो स्टॉप षटकार आणि त्यानंतर धावसंख्या 32 या आकड्यावरती 32. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल का यावेळेस. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षण चांगलं होताना पाहायला मिळते. पूर्णपणे नजर पहा यष्टीरक्षकाची. अतिरिक्त अजून 1 धाव गेली असते पण ते यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्लोज कीपिंग करत असताना यावेळेस पाहायला मिळते. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गणेश शिंदे काय घडतं यावेळेस. स्वतः पडला परंतु संघाला पडू देणार नाही, तर पडलेला प्रत्येक खेळाडू घडताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र गणेश शिंदे जरी पडला असला तरी धावसंख्येला पडू देणार नाही. धावसंख्या अपट्रेंडला म्हणजे दुसऱ्या उंचावताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 37. यावेळेस मात्र शेवटचे 2 बॉल बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. येस 37 धाबा झालेत.
37 धाबा झालेत आणि 37 धावांची आवश्यकता. अर्धा टप्पा पार केलाय आणि अर्धा टप्पा पार करायचा आहे. वाईट बॉल आहे यावेळेस. मात्र पहा एक्स्ट्रा रन मात्र येताना पाहायला मिळते. पंच अनिल जाधव सर आमच्यापर्यंत निर्णय कळवतात. 1 बाउन्सचा इशारा. लेग पंच आमचे. सुंदर अशी गोलंदाजी. वेग या चेंडूवरती प्रचंड होता परंतु एक डिक्लेअर येईल. एक सिंगल स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 39 धावा. 39. काय स्कोअर करत आहे. डी पोस्टच्या कव्हर रिझन मध्ये चेंडूला पाठवला जातो 6 धावांसाठी आणि गणेश शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक येतो षटकार. कडक, दमदार, धमाकेदार, जबरदस्त षटकार. यावेळेस 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. षटकाराला आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. 45 ही धावसंख्या. 74 धावांचं लक्ष्य. 45 धावा आतापर्यंत धावपालकांनी 12 चेंडूंमध्ये लावण्यात आलेत आणि 12 चेंडू 29 धावा. 12 चेंडू 14.50चा रिक्वायर्ड रन रेट आणि पाहिलं गेलं तर 22.50चा करंट रन रेट च्या साह्याने 2 षटक समाप्तीनंतर 45 या आकड्यावरती बिनगडी बाद. हायेस्ट रन गेटर पहिल्या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल 62 धावांची झाली होती आणि पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये देखील 45 धावांची पार्टनरशिप बिल झाले. फर्स्ट विकेट पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी भागीदारी केली जाते. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल का. फक्त चेंडूला दिशा दाखवली, सन्मान दिलाय आणि त्यानंतर पाहिला गेला तर हा षटकार फक्त बॅट स्विंग झाले. स्ट्रेट बॅट स्ट्रेच केली जाते पूर्णपणे. बारा 29 समीकरण 11-23 पर्यंत पोहोचलं. पहिल्याच बॉल वरती षटकार. पृथ्वीराजच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पडतोय. चौथा षटकार त्याच्या वैयक्तिक बॅट मधून आलाय. गोलंदाजाला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ करावा लागेल. वेळ आणि खेळ बदलण्यासाठी पाहिलं गेलं तर फील्ड प्रॉपर प्लेसमेंट पाहिलं गेलं तर पूर्णपणे फिल्डरला चांगल्या क्षेत्रामध्ये उभं करावं लागेल आणि त्यानुसार जसा प्लॅन क्रिएट आहे तशी मात्र क्षेत्ररक्षण व्यूहरचना हवी क्षेत्ररक्षणाची. आणि त्यानंतर गोलंदाजाला माइंड रीड करता यावं महत्वपूर्ण आहे कारण की फलंदाजाचं पुढील चेंडू. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवलं. फक्त चेंडूला यावेळेस काय घडतं या खेळपट्टीवरती. अशा चुका तुम्ही करू शकत नाही. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये 2 धावा कंप्लीट केला जातात. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातो. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेल यष्टी रक्षक तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र गणेश शिंदे येतो स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या 2 बॉलवरती 9 धावा येत आहेत विकासच्या गोलंदाजीमध्ये. विकास आता मात्र कशा पद्धतीने गणेशला गोलंदाजी करेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आहेत. 200चा स्ट्राईक रेट. 10 चेंडू 20 धावा. 20 धावा 10 चेंडू.
अजून देखील मॅच बदलू शकते. फलंदाजाला बाद करणं महत्वपूर्ण आहे. 10-20चं समीकरण क्रिकेटमध्ये कधीही बदलू शकतं. एका डावाचं रूपांतर दुसऱ्या डावामध्ये यावेळेस काय घडतं या खेळपट्टीवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉलिंग कम्युनिकेशन ऍक्शन आणि कमेंटमेंटचा वापर, आय कॉन्टॅक्ट संपर्क संवाद डोळ्यांचा होताना पाहायला मिळतो आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कशा पद्धतीने होताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पहा एका धावेची किंमत या दोन्ही खेळाडूंना माहित आहे. 24 कॅरेट खरं सोनं. आपल्याला पृथ्वीराज यादव पहा आणि गणेश शिंदे कशा पद्धतीने 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 10-20चं समीकरण आता मात्र 9-18 वरती येऊन पोहोचलंय. यावेळेस पहा अशा चुका करणं येणाऱ्या काळामध्ये खूप महागडं ठरू शकतं. मैत्रिक लोक जाऊन धावा कमी आहेत आणि यावेळेस पाहिला गेलं तर पूर्णपणे अशा चुका जर झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये एक चुकी तुम्हाला दुःखी करू शकते. खाली बस रे. हॅलो यावेळेस पहा चांगला टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मात्र 5व्या क्रमांकाचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 7 चेंडू 14 धावा 14 धावा 7 चेंडू. गणेश शिंदेला माहीत आहे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी जाईल कारण की प्रत्येक गोलंदाज प्रत्येक स्थिती प्रत्येक वेळ आपली असेल असं नाही. या चेंडूवरती पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड स्लिप मध्ये चेंडू जातो ट्रॅव्हल होतोय. 6-13चं समीकरण आता मात्र हवंय. 6-13चं समीकरण. डिसाइडर ओव्हर निर्णायक सामना रोमांचक सामना आपण पाहतोय. बिग बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल. एका बाजूला पृथ्वीराज यादव तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज अनिल किंवा पृथ्वीराज. हे मोठं बॅटल आहे. 6 चेंडू 13 धावा. आधारस्तंभ चषक 2024च्या पर्वामध्ये टॉप 3 मध्ये जाताना कोणता संघ पाहायला मिळेल. मैत्री ग्रुप जावळी की पाटण वॉरियर्स. एका बाजूला पाहिलं गेलं तर गणेश शिंदे आणि पृथ्वीराज यादव चांगली पहिला विकेटची पार्टनरशिप आणि 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल बॅटने कॅच पकडली जाते. पहिल्याच बॉल वरती विकेट. आतापर्यंत काय झालं हे महत्वाचं नाही, इथून पुढे काय करायचं आहे हे महत्वाचं आहे.
3 षटक पाटण वॉरियर्सच्या नावावरती राहिले, परंतु 7 ओव्हरचं समीकरण असताना पहिल्या बॉलवरती पृथ्वीराजला बाद करणं हे समीकरण आपल्या बाजूने ओढून घेणं महत्वाचं आहे. आणि एका बाजूला 7 ओव्हरचं समीकरण असताना पहिल्या बॉलवरती विकेट आणि नवीन खेळाडू पहिला बॉल फेस करत असताना पहिला मेल, जिथे मात्र 7-13चं समीकरण 5-13 पर्यंत पोहोचले आणि नवीन फलंदाज येतोय जर्सी नंबर 3 नितीन. Yes. एक सिंगल येताना पाहायला मिळते, दुसरीचा प्रयत्न पाहायला गेला तर थांबवला जाईल. एक सिंगल घेतली जाते. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत वाढ मात्र होते. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावेचे रूपांतरात ओव्हर थ्रोच्या साह्याने 3 धावा. काय घडतं या मॅच मध्ये? एक धाव महत्वाची आहे आणि एका धावेचे रूपांतर अतिरिक्त धाव म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विजय आणि पराजयाच्या अंतरामध्ये उभी राहते. आता मात्र 3 चेंडू आणि पाहिलं गेलं तर 9 धावांची आवश्यकता. 3-9 प्रत्येक चेंडूवरती 300चा स्ट्राईक रेट, 3 धावा येणं महत्वाचं आहे. 2 चौकार 1 षटकार मॅच मध्ये दम घेऊन येईल. काय होईल या मॅच मध्ये? एका बाजूला मैत्री ग्रुप जावळी तर दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स, एका बाजूला पाटण वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावळी, एका बाजूला गोलंदाज अनिल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज गणेश शिंदे आणि पाहिलं गेलं तर नितीन. हे महत्वाचं समीकरण आहे. एका बाजूला पॉवर हिटर्स तर दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स, एका बाजूला गेम चेंजर्स तर दुसऱ्या बाजूला एक्स फॅक्टर्स, एका बाजूला स्टार्स तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार्स. यावेळेस पहा बॅटला खेचून ऑफ साइडचा चेंडू खेचून मारलाय
यावेळेस मात्र पूर्ण खेचून आणले ही मॅच. जसा चेंडू 3-9 समीकरण पूर्णपणे ऑफसाईडचा चेंडू होता आणि पहिला बॉलच्या बॅटच्या टोला लागतो आणि त्यानंतर खेचून डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून हा षटकार येतो. 2-3चं समीकरण आता मात्र 3-9चं समीकरण 2-3 वरती येऊन पोहोचले. आता अजून देखील मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. जर हा चेंडू निर्धाव किंवा एकेरी धाव किंवा विकेट आली तर 1-2चं समीकरण राहू शकतं. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे. एक पूर्णपणे पाहायला गेलं तर 3 धाबा तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. 2 चेंडू 3 धाबा. यावेळेस चुकी होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल काय? यावेळेस मात्र काय घडतंय काय बिघडतंय पूर्णपणे पहा काय घडतंय या खेळपट्टीवरती. 2-3चं समीकरण 1-2 वरती जाऊन पोहोचलंय. हे मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा कारण की काय खेळ पाहायला मिळतो. एका बाजूला पॅटर्न वॉरियर्स बॅटिंग करत असताना गणेश शिंदे आणि नितीन आपल्याला पाहायला मिळतो आणि आमचे साथी स्कोर देखील नितीन पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र एका बाजूला मैत्री ग्रुप जावळी तर दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स. एका बाजूला पाटण विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूला जावळी विभागातील संघ. एका बाजूला अनिल गोलंदाज दुसऱ्या बाजूला नितीन गोलंदाज. 1 चेंडू 2 कंपल्सरी चेस. हॅलो हाय प्रेशर मॅच 1-2. गोलंदाज देखील प्रेशर मध्ये आहे. फलंदाज देखील प्रेशर मध्ये आहे परंतु हाय प्रेशर कोण टर्न करू शकतो. यावेळेस मिस्टर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. यावेळेस पहा कॅच पकडली गेली. यावेळेस पहा गोलंदाज कशा पद्धतीने पाहायला मिळतो सेलिब्रेशन. 1 बॉल 2ची आवश्यकता असताना कॅच पकडली गेली. 3 षटक पाहायला गेलं तर मॅच पाटील वॉरियर्स संघाकडे होती. त्यानंतर पाहायला गेलं तर कमबॅक कशा पद्धतीने होतं कोणत्याही दिशेने पाहायला होतं टर्न होऊ शकतो. 1 चेंडू 2ची आवश्यकता असताना विजेता होतो मैत्री ग्रुप जावळी संघ आणि पराभूत पाटण वॉरियर्सचा संघ. काय खेळ 1 चेंडू 2 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना अनिल मात्र विजय मिळवून गोलंदाजीमध्ये डिपेंड धावा. टॉप 3 मध्ये मैत्री ग्रुप जावळी पहिला संघ ठरलाय जो मात्र आधारस्तंभ 2024